आज कोळपिंपरी या ठिकाणी शेती रस्त्यासाठी जे आमरण उपोषण चालू आहे, तर या रस्त्यासाठी उपोषण करते हनुमंत माने यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर आज आमच्या पिंपरी या गावी मागच्या 40 ते 35 वर्षापासूनचा जो प्रश्न रखडलेला गावातून पोहनेरला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे, ज्या की रस्त्यावर गावातील 25% ते 30% शेतकरी त्या ठिकाणी शेतकरी म्हणून आहेत, त्यांना या ठिकाणून रोज दळणवळण करावं लागते, जावे यावं लागतं। आणि तसं पाहिलं तर कोळपिंपरी हे गाव परळी तालुक्यात एक मोठ्या लोकसंख्येचं गाव असलेलं गाव आहे। सुज्ञ असे लोक आहेत। आणि खेदाची बाब म्हणजे अशी आहे की परळी तालुक्यातील राजकीय वर्चस्वादी जर गाव कुठला असेल तर हे पिंपरी गाव आहे। अशा गावामध्ये अशा ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांची हेळसांड, कुठेतरी शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा या ठिकाणी या शेतीच्या शेती करण्यासाठी जो रस्ता लागतो त्या रस्त्याच्या बाबतीतून या ठिकाणी जाणवला। मागच्या 20 ते 25 वर्षापूर्वी आमचं कुटुंब या रस्त्याच्या प्रश्नापोटी, अख्खं कुटुंब म्हणजे आमचे वडील आणि वडिलांना 4 भाऊ असं 5 जणांचं कुटुंब जवळपास 25 वर्षे हे शेतामध्ये राहिलं। मागच्या 15 वर्षापूर्वी आम्ही गावी आलो, पण गावातून शेती करण्यासाठी जो रस्ता असतो तो रस्ता खूप लांब असल्या कारणानं नेहमीच या रस्त्याची अडचण आम्हाला जाणवली गेली। आणि याच अडचणीच्या कुठेतरी सोयीनुसार अडचण निघावी, अडचण पूर्ण व्हावी व शेती करण्यात यावी। आज पाहिलं तर प्रगत देश म्हणून भारत आहे आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे। कृषीप्रधान देशामध्ये आज 21व्या शतकामध्ये जगत असताना रस्त्याची परिस्थिती ही अश्मयुगीन काळासारखी आम्हाला पाहायला जाणवते। त्याचं उदाहरण असं आहे की मागच्या 2 वर्षापूर्वी आमचे शेजारी आहेत अंकुशनाना पौळ, यांच्या मिसेस त्या ठिकाणी प्रवास करत असताना दलदलीचा रस्ता आहे, जो रस्ता आहे तो नदीचा रस्ता आहे, त्या नदीमधून जात असताना यांच्या गरोदर असलेल्या मिसेस त्या ठिकाणी फसल्या गेल्या पाण्यामध्ये। 1-2 मंडळींनी ओढून त्यांना बाहेर काढलं गेलं पाण्यातून। आणि दुसरा अजून असा किस्सा आहे किंवा आमचे एक शेजारी आहेत तिथं सतीश काळे म्हणून, सतीश काळे गेल्या पावसाळ्यामध्ये त्यांची म्हैस शेतामध्ये बांधून होती, शेतामध्ये जाता येत नव्हतं, पाऊस पडलेला असल्या कारणाने इकडला रस्ता बंद होता, इकडले शेतकरी जाऊ देत नव्हते आणि इकडून हे पाणी असल्या कारणानं त्यांना जायला आलं। 4 दिवस त्यांची म्हैस एकाच ठिकाणी असल्या कारणानं म्हैसीनं दावणीलाच जीव सोडला, का तर पाणी त्याला प्यायला भेटलं नाही। ह्या समस्या आहेत, कुठेतरी या समस्या थांबाव्यात। आणि विशेष म्हणजे अत्याधुनिक उपकरणं शेतीमध्ये नेत असताना ट्रॅक्टर आहेत, कुठं वेगवेगळे अवजार आहेत किंवा मळणी यंत्र आहेत, अशा स्वरूपाचे ज्या गोष्टी असतात त्या शेतकऱ्यांना शेतीपर्यंत नेण्यात याव्या, म्हणून शासनानं कुठेतरी शेतकऱ्याला रस्ता खुला करून द्यावा। आणि खुला करून देत असताना या आधुनिकीकरणाच्या युगामध्ये कुठेतरी थोडंसं अजून अंतर मोठ्या स्वरूपाचं द्यावं, का तर आम्हाला फक्त आज बैलगाडीच जाण्यापुरते रस्ते नाही आहेत। तर बैलगाडीचा काळ आता तो मागा गेला, आता काळ राहिला आधुनिक युगामध्ये ट्रॅक्टर आहेत, कुठं शेतातला माल जर घरी आणायचा असेल तर टेम्पो यावे लागतात। अशा स्वरूपाच्या रस्त्याचं कुठेतरी आम्हाला खुलं करून देण्याचं शासनानं या ठिकाणी करावं, म्हणून आम्ही सतत या शेतीच्या प्रश्नाची व शेतीच्या रस्त्याची आम्ही मागणी या ठिकाणी सातत्यानं तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे कळवत आहोत। मागील 2023 मध्ये आमचे वकील साहेब श्री ॲडव्होकेट विष्णू काळे यांनीही या ठिकाणी मागणी केली होती, पण या मागणीला अनुषंगाने तहसीलदार साहेबांनी कुठेही त्या ठिकाणी त्यांना मोठा असा रिस्पॉन्स दिलेला नाही। आम्ही त्यानंतर 3 वर्ष गप्प बसलो। 3 वर्षाच्या नंतर आम्ही अजून तेच प्रश्न आम्हाला सातत्यानं छळत असताना म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी माझी मिसेस, आमची आई आणि माझ्या बंधूची मिसेस शेतात जाण्यासाठी निघाल्या होत्या। मागच्या पावसाळ्याचा तोंडाचा किस्सा आहे हा। या ठिकाणी ज्या ठिकाणून जात होत्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांनी आवर्जून सांगितलं किंवा तुम्ही इकडून यायचं टाळा, कारण आम्हाला तुम्हाला अडवायचं नाहीये, पण तुम्हाला जर आम्ही या ठिकाणून येऊ दिलं तर बाकीचे गाववाले म्हणतील किंवा तुम्ही त्यांना का जाऊ देतात आणि आम्हालाच का अडवतात, म्हणून तुमचा जो रस्ता आहे, तुम्हाला जो रस्ता शेताला जायचा हक्काचा आहे तेच रस्त्याचा तुम्ही मागं लागा, तुम्ही इकडून यायचं टाळा, हे त्यांनी आवर्जून आम्हाला सांगितलं। म्हणून आमच्या घरचे मिसेस किंवा आई जे आहेत ते तिकडून जाणं टाळलं। मग शासनाला या ठिकाणी असं म्हणणं आहे माझं किंवा आमचं शेत गावातून 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर शेत आहे, पण आम्हाला जर जायचं म्हणलं तर फार सिरसाळ्याच्या पुरली चक्कर होते, आम्हाला 10 किलोमीटर इथून जायला लागतं आणि 10 किलोमीटर यायला लागतं। काल मोदी साहेबांनी घोषणा केली, संबंध भारत देशाला त्यांनी उद्देशून एक वक्तव्य केलं किंवा कुठेतरी इंधनचा तुटवडा येणाऱ्या भविष्य काळामध्ये जाणवल, देशासमोर एक कुठलं तरी इंधनचं संकट येईल, म्हणून त्यांनी डिझेल आणि पेट्रोल वाचावं
म्हणून कळकळीची विनंती केली आणि स्वतः त्यांनी त्यांच्या ताफ्यातील जे गाड्या असतात त्या कमी केल्या आणि त्यांच्याच अनुषंगाने कुठेतरी प्रशासकीय वर्गातील लोकांनी किंवा नेते मंडळींनी त्यांच्या अनुकरणावर राहून कुठेतरी सगळ्याच ताफ्यातल्या गोष्टी कमी करून कुणी तर स्वतः दुचाकीवर प्रवास केला. तर सांगायचं यामागचा उद्देश असा आहे किंवा आम्हाला जर या ठिकाणाहून 10 किलोमीटर जावं लागत असेल पेट्रोल जाळीत तर आम्ही शेतकरी आहेत. आम्हाला रातचं सकाळी दिवसा बे टायमाला या ठिकाणी मोटरचं बटन दाबण्यासाठी जावं लागतं. म्हणून दिवसाकाठी आमच्या 5-6 चक्कर होतात. मला सांगा या ठिकाणी आम्ही 10 किलोमीटर जायचं म्हणलं आणि यायचं म्हणलं तर 10 दुनी 20 व्हायलं. अशा जर आमच्या 6 चक्कर झाल्या तर सरासरी 120 किलोमीटर व्हायलं. मग मला सांगा 120 किलोमीटर जर रोजचा एक व्यक्ती प्रवास करत असेल तर आमचं पिंपरी गाव हे मोठ्या लोकसंख्येचं गाव असल्या कारणानं 35% 30% त्या ठिकाणी शिवार आहे. मग मला सांगा आज मी तिला जर मोटरसायकलचा हिशोब केला तर अख्खा एक पेट्रोल पंप आमच्या गावात चलल एवढी त्या ठिकाणी शेती आहे. मग मला याच्यातून असं म्हणायचं की मोदी साहेबांनी जे आवाहन केलं डिझेल इंधन वाचावं म्हणून त्याही अनुषंगाने अजून एक पर्याय निघू शकतो किंवा आमचा जर मार्ग थोडा लवकर दिला शासनानं पेरणीच्या अगोदर रस्ता मोकळा करून दिला तर आम्हाला एक किंवा 1.5 किलोमीटर या ठिकाणी आम्हाला गाडी न्यायची सुद्धा गरज पडणार नाही. पायी चालत गेलं तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये आम्ही आमच्या शेती पोहोचू शकतो. आणि राहिलं असं की आज आम्ही तरुण आहेत, मागची पिढी गेली, जे अनपढ लोक आमच्या काळात जे आमचे पूर्वज होते अशिक्षितपणा कमी होता त्यांच्याकडे, त्यांचा सगळा उदरनिर्वाह हा शेतीवर होता. पण आजचं जर युग बघितलं तर या काळामध्ये आज कुणी वकील आहेत, कुणी डॉक्टर आहेत, कुणी प्राध्यापक आहेत, असेही शेती करणारे लोक आहेत. तर मला सांगा या ठिकाणी मागच्या काळामध्ये अनंत अडचणी सहन करून ज्यांनी त्या ठिकाणाहून प्रवास केला आज त्याच गोष्टीला कुठेतरी सामोरे जाण्याला प्रगत शेतकऱ्याला कुठेतरी मोठं संकट भेडसावत आहे. म्हणून या कारणाने कुठेतरी नवतरुण शेतीच्या उद्योगाला कुठेतरी निराश होत चाललाय. ही निराशा त्याच्या मनामध्ये जर घर करून बसली तर येणाऱ्या काळामध्ये शेतकरी म्हणून शिल्लक राहणार नाही. म्हणून शेतकरीच्या वतीने प्रशासकीय यंत्रणेला किंवा प्रशासनाला किंवा प्रशासकीय वर्गाला मायबापांना त्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे की आम्हाला वेटीस न धरता आमचा रस्ता खुला करून द्यावा व शेतकरी म्हणून या शेतीच्या कृषीप्रधान देशामध्ये आम्हाला सन्मानानं जगता यावं म्हणून आमची पोटतिडकीने या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याची एक वेळ या ठिकाणी आलेली आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही या वावर न्यूजच्या माध्यमातून व्यक्त झालो. धन्यवाद.